डिवॉइड ऑफ सायन्स, अनसायंटिफिक जे असे काही पावलं उचलतात, सांगतात की आम्ही चंद्रपूरला वृक्ष लावणार इथले कांदळवन काढून. म्हणजे हे सायंटिफिक मूर्खपणा म्हणतो आपण ज्याला, त्यातलं एक उदाहरण, उत्तम उदाहरण आहे. कोर्टात आपण जेव्हा बघतो ते सांगतात की आम्ही 5 तोडतोय पण 500 लावतोय, पण ते कुठे लावताय त्याचा काही पत्ता नसतो आणि अशा ठिकाणी लावलेलं जातंय. आता चंद्रपूरचं जो उदाहरण दिलं तुम्हाला, कोस्टल रोडसाठी जे जाणार आहे तिथे ती जागा राखीव आहे लाकूड तोडी आणि चराईसाठी प्राण्यांचं. मग ती अशा जागेमध्ये तुम्ही रोपं लावून काय करणार आहे? आणि चंद्रपूरला जर मला इथे मुंबईत राहायचं आहे तर मला चंद्रपूरला लावलेल्या वृक्षांचा काय फायदा? तिथे जाऊन बसू का सावलीसाठी? म्हणजे ते संवेदनाच नाही आणि समजही नाही. आणि आपलं काय म्हणतात, आपलं दुर्दैव असं आहे की न्यायालय सुद्धा सरकारचीच बाजू 90 आउट ऑफ 100 टाइम त्यांचंच बाजू घेतलं जातं. ते जे सांगणार ते पूर्व दिशा असं चाललेलं आहे. आणि जो लढा देत आहेत लोक आज, ते स्वतःसाठी पण देतात. आपण बोलतो की भावी पिढीसाठी, अरे आपल्याला पण जगायचं आहे, आपण काय उद्या मरणार असं काय गॅरंटी नाही आहे किंवा जगणार असं गॅरंटी नाही. तरी म्हणजे जे राहतात आज त्यांना देखील हे सगळ्या वृक्षांचं आणि निसर्गाचं गरज आहे, ह्याची जाणीव प्रत्येक लोकांना आहे, सरकारला नाही आहे. सर, दुसरा मुद्दा डम्पिंग ग्राउंडचा आहे. मुंबईतली एक एक करून हळूहळू सगळी डम्पिंग ग्राउंड आता त्यांची कार्यक्षमता संपत चालली आहे, पण घनकचरा काही कमी होत नाहीये, तो वाढतोच आहे. हजारो मेट्रिक टन दिवसाला वाढतोय. दुसरा जो कॉन्क्रीटचा कचरा आहे ज्याची विल्हेवाट लावणंही शक्य नाहीये, तो सुद्धा वाढतोय. तर डम्पिंग ग्राउंड आणि मुंबई या विषयाकडे तुम्ही कसं बघताय? बघा, डम्पिंग ग्राउंडचं जर तुम्ही बघितलात, मुंबईचे सर्व डम्पिंग ग्राउंड, गोराई, चिंचोली बंदर, देवनार, मुलुंड, कांजूरमार्ग, हे वर्सोवा, हे सगळे डम्पिंग ग्राउंड कांदळवनांमध्ये आहे. जेव्हा एक गोराईची दुर्घटनासारखा परिस्थिती झाली होती तेव्हा तुम्ही काय शिकलं नाही. जेव्हा देवनार भरून गेलं तेव्हा काय शिकलं नाही. मुलुंड भरून गेलं, शिकलं नाही. तर उलट ते सगळ्यांचंच डबल जे नुकसान पोहोचवणार असं कांजूरमार्गलाही आणून ठेवलं. 121 हेक्टरवरती कचरा टाकला जातं आणि त्याला सायंटिफिक म्हणतात. कचरा ओपनमध्ये ठेवण्यामध्ये काय सायंटिफिक आहे? आणि लोकांच्या घराच्या बाजूला दुर्गंध पसरतो, लिचेट पाण्यामध्ये जातोय, कांदळवनाचं नष्ट होतंय, पाणथळ क्षेत्र नष्ट होतंय, भूजल प्रदूषित होतोय. ह्याला कुठेतरी थांबवायला लागेल ना. मुंबई पूर्ण कचराचा डेपो होणार आहे. आपण ज्या वेगाने चाललेला आहे ना, किती डेपो बनवलं तरी संपणार. आता हा जो डेपो होता कांजूरमार्गचा 2043 पर्यंत चालणार होता, पण आता तुम्ही बघा 2026 मध्येच भरून गेलं. फुल कॅपॅसिटी फुल झालेलं आहे त्यांचं. कारण ह्याच्यामध्ये जे बेसिक आपल्याला कायद्यामध्ये किंवा शास्त्रज्ञांनी जे सांगितलेलं आहे की कसं विल्हेवाट करायचं, कचरा वेगळं करायचं, ओला आणि सुका, आणि त्याच्यामध्ये प्रमाण कमी होतं कचऱ्याचं. आणि कचरा नाही सर, कंटिन्यू करा. कचऱ्याचा जो विल्हेवाट आहे तर ते शासकीय ते मेथडनी केलं पाहिजे. आणि कचरा जेव्हा आपण मिक्स करून टाकतो ना, त्याचं मास किंवा प्रमाण खूप जास्त नसतो पण दिसतो, आणि तेवढं जागा ऑक्युपाय करतो तो. त्याच्यामुळे क्षेत्र कमी पडणार तुम्हाला किती जरी. म्हणून ते कचऱ्याचं विल्हेवाट करणं म्हणजे वर्गीकरण करून वेगळं करून ते केलंच पाहिजे. ते करत नाही आणि ते त्या दिशेने पावलं देखील उचलले जात नाही किंवा बोलत पण नाही. आता लोकांनी जरी आपली जबाबदारी समजून जर तुम्ही बघितलं तर घरात कचरा वेगळं करून दिला तरी ते घेऊन जाणारी गाडी एकत्र मिक्स करून घेऊन जाऊन कुठेतरी टाकते. मग ही परिस्थिती म्हणजे मुंबईचं बघा, तुम्ही बघितलं तर ॲडमिनिस्ट्रेशनच्या जर हे वेस्ट मॅनेजमेंट बघा किंवा स्टॉर्म वॉटर म्हणा किंवा इतर रोड ट्रीजचं म्हणा, सगळ्या बाजूनी नुकसानच आहे. सर, माझा शेवटचा प्रश्न, या सगळ्यावर उपाय काय? म्हणजे प्रशासनानं नेमकं काय केलं पाहिजे? शेवटी लोक राहत असतात तर कचरा होणार, तो कचरा मग टाकायचा कुठे? लोकसंख्या वाढते, सार्वजनिक व्यवस्थेवरचा ताण कमी करण्यासाठी हे जे नवे उपाययोजना आहेत त्या सुद्धा लोकांना हव्या आहेत. म्हणजे विकास पण हवा आहे, पर्यावरण पण हवं आहे, सगळंच हवं आहे. मग याच्यावर काय उपाय? मला सांगा, जर तुम्हाला रोड बनवायचा आहे, आज आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, तुम्ही 100 मीटरचा पण पिलर उभारू शकता. तुम्ही गांधीनगरला जावा, कांजूरमार्गला, तिथे खाली रोड, त्याच्यावरती मेट्रो, त्याच्यावरती फ्लायओव्हर, त्याच्यावरती मेट्रो, म्हणजे एवढा मोठा पिलर तुम्ही उभारू शकता. मग तसं पिलर मोठे उभारून रिक्षांच्या वरून तुम्ही रोड घेऊन जाऊ शकत नाही का? कचऱ्याचा विल्हेवाट करून 2 वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं व्यवस्थित ट्रीटमेंट करता येत नाही का तुम्हाला? मग हे सांगायचं की विकास करतोय म्हणून हे सगळं आम्ही करणार, नुकसान तुम्हाला भोगावंच लागेल, हे चुकीचं एक धोरण आहे लोकांचं. लोकांना माहिती आहे, पण सरकारला काय असतं की जेवढं तुम्ही एक क्रायसिस किंवा एक संकट असेल त्याला चालू ठेवणार तेव्हा त्याच्यातनं पैसे काढतायत. तुम्हाला मिठीचं उदाहरण घ्या, किती वर्ष झाले? 20 वर्षापेक्षा जास्त झाले. मिठी नदीचं गाळ काढतायत. ते आतमध्ये जंगल तयार झालंय कांदळवनाचं. मग कसलं गाळ काढताय तुम्ही? म्हणजे काय, हे मुंबईकरांना लुटण्याचं काम चाललेलं आहे. विकास हे डोळ्या काय म्हणतात धूळ फेकण्यासारखं आहे.
आणि हे जे कॉन्क्रीटीकरण करणं त्याच्यामुळे झालेलं जे वायू प्रदूषण आहे त्याच्यामुळे लोक आजारी पडत आहेत, तुम्हाला तापमान वाढतं आहे, शहर जगण्यासारखं म्हणजे लिव्हेबल ठेवायला पाहिजे आपल्याला. त्याला विकास म्हणणार नाही का आपण? कोणी अडवलं आहे तुम्हाला? प्रत्येक प्रकल्प पाहिजे ते करा, पण सगळं निसर्गाला एकत्र घेऊन करा. तुम्हाला एक चांगलं उदाहरण देतो. जेव्हा अटल सेतू बनवलं गेलं होतं त्यावेळी आम्ही सांगितलं होतं की तिथे फ्लेमिंगोज येतात, त्यांना नुकसान होणार. तर आम्हाला सांगून गप्प केलं गेलं की एकदा काम झालं की फ्लेमिंगोज येणार परत. आज तुम्ही बघा तिथे फ्लेमिंगो गेले, कायमचं गेलं. कोण जबाबदार आहे? कोणी जबाबदारी घेतो का? नाही. आणि केबल स्टेट ब्रिज केलं असतं तर त्याला तेवढा फरक पडला असता, किंवा इतर दुसरा तरी काहीतरी मार्ग काढता आला असता. पण निसर्गाला सांभाळणं ही जी जबाबदारी आहे आता हे सरकारने सोडूनच दिले की तुम्ही भांडत राहा, आम्हाला पाहिजे तर आम्ही करणार. हम करे सो कायदा हे चाललेलं आहे. आणि हा एक भयंकर परिस्थितीमध्ये आजचा आगामी पिढी आणि जर काय म्हणतात पुढे जे काही येणार पुढची पिढी, पण हे ना जे आज आहे त्यांना आणि पुढे येणारी पिढी दोघांना ह्याचा त्रास भोगावा लागेल. सरकार आपली बसलेल्या मंत्रालयामध्ये आणि तिकडनं AC गाडीमध्ये बसून कॉन्वॉयमधून आपल्या AC घरात परत जाणार. जे बाहेर मजदूर काम करतात, जे लोक मच्छीमार आहेत किंवा रस्त्यावर काम करणारे लोक आहेत, इवन ऑफिसला जाणारे लोक आहेत, ते कसे जातात? ह्या गोष्टींकडे पण लक्ष दिलं पाहिजे. माणसाचं स्वास्थ्य, माणसाचं हॅपीनेस, हेल्थ, हॅपीनेस हे लक्षात नाही का? हे विकासामध्ये येत नाही. सर्वसामान्य जनतेसाठी काय सांगाल? त्यांनी काय केलं पाहिजे? मग त्यांनी पेपरात बातम्या वाचायच्या आणि गप्प राहायचं की त्यांच्याकडनंही काही अपेक्षा आहेत? नाही, जनतेने हार मानू नये आणि त्यांनी कमीत कमी ह्याच्यावरती बोलायचं. आपण काय करतो की जे पर्यावरणाच्या दृष्टीने अशिक्षित किंवा इलिटरेट असे लोकांना आपण निवडून पाठवतो, त्यांचा संबंधच नाही काही पर्यावरणाशी. त्यांना प्रत्येक गोष्टीला एकच माहिती आहे की एक पेड़ लगाओ, एक पेड़ माँ के नाम, जंगल XYZ के नाम, असं त्याचं चाललेलं आहे. तर ते कुठेतरी थांबवलं पाहिजे. लोकांनी बोललं पाहिजे, एकदम तीव्रतेने आणि जोरात बोलले पाहिजे की नाही, हे आमचं आहे, हे जपा, तुम्हाला अधिकार नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या भारताचं कायद्याचं तुम्ही पुस्तकं जर वाचलात, कुठच्याही कायद्यामध्ये एक वृक्ष कापायची सुद्धा परवानगी नाही आहे. संवर्धन करण्याचं परवानगी आहे, कापायचं परवानगी नाही आहे. पण लोकांना काय वाटतं, गव्हर्नमेंट करते, गव्हर्नमेंटचं आहे, आपण काय करू शकतो? अरे तुमचं आहे ते, तुम्हाला न विचारलं कापलं जातं. तर तुम्ही बोला, जोरात बोला आणि एकत्र या मोहीम करा. तुम्ही गरज पडलं तर शांततेने एकदम आंदोलनं करा, लोकांवर, जनप्रतिनिधींवर दबाव टाका आणि हा मुद्दा बनवा. इलेक्शन तुम्हाला लाडकी बहीण पैसे घेण्यासाठी नाही, तुमच्या मुलांना चांगलं आरोग्य आणि तुम्हाला जगण्यासारखं चांगलं एक वातावरण मिळेल याच्यासाठी पण तुम्ही मतं द्या ना. नक्कीच. तर विकास हवाय, पण विकासासाठी जर लोक जगली तर तो विकास तुम्हाला उपभोगता येईल. त्यामुळे आजच्या पिढीनं भावी पिढीसाठी नाही तर स्वतःसाठी सुद्धा रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि पर्यावरण संवर्धनासाठी जे लोक काम करतायत त्यांच्या साथीला साथ देऊन आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. कारण की शेवटी पर्यावरण असेल तरच आपण उद्या हा विकास आणि इतर ज्या सुखसोयी, जे आधुनिकीकरण होत आहे त्याला उपभोग घेऊ शकू. परंतु जर पर्यावरण राहिलं नाही तर या गोष्टींचा उपभोग घेण्यासाठी कदाचित आपण आणि पुढची पिढी सुद्धा राहणार नाही, अशी भीती इथं वनशक्ती आणि इतर ज्या अनेक पर्यावरणवादी संघटना आहेत जगभरातल्या त्या व्यक्त करताना दिसत आहेत. त्यामुळे प्रत्येकानं आता विचार करण्याची गरज आहे की जागतिक पर्यावरण दिन आपण खरा कशा अर्थाने साजरा करण्याची गरज आहे. कॅमेरामन अनिल निर्मळ सामे राणे, ETV भारत, मुंबई.